Praise the Lord. I'm Amruta Joseph Sikher. I'm so happy to be with you. And today we are going to meditate Psalm chapter 91 verse 10. स्तोत्र संहितेचा 91 अध्याय 10वे वचन आज आपण पाहणार आहोत. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खरं जिवंत आहे, सजीव आहे, सक्रिय आहे. देवाचं वचन हे कार्य करणारं आहे, वर्क करणारं आहे. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही देवाचं आजचं हे वचन रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप काम करणार आहे. देवाच्या प्रत्येक वचनात आपली प्रत्येक गोष्ट फुलफिल करण्याची, पूर्ण करण्याची एक शक्ती आहे, एक पॉवर आहे. पण त्यात आपला थोडासा फेथ ऍड केल्याशिवाय, थोडासा अगदी मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ऍड केल्याशिवाय ते वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होणार नाही, पूर्ण होणार नाही. म्हणून खूप विश्वासाने, अतिविश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. आज तुमच्या शरीरामध्ये खूप सारे रोगव्याधी आहेत. तुम्ही त्याला कंटाळून गेला आहात. बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, बॅक प्रॉब्लेम आहे, नी प्रॉब्लेम आहे, पाठीचा गुडघ्यांचा खूप त्रास होत आहे. तर एक खूप मोठी की आपल्याकडे आहे, ती म्हणजे स्तोत्रसंहिता याचा 91वा अध्याय. खरं स्तोत्रसंहिता 91वा अध्याय हे खरंच खूप पॉवरफुल वचन आहे. एक वेगळीच जादू, एक वेगळीच ताकद त्या वचनामध्ये आहे. तुम्ही विश्वासाने हे वचन रिसीव्ह करा, सतत हे वचन बोला आणि खरंच खूप मोठा मिरॅकल, खूप मोठा चमत्कार तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करणारं देवाचं हे वचन. तुमच्याकडून होईल तितक्या वेळा कंटाळा येऊपर्यंत तुम्ही देवाचं हे 91 स्तोत्र म्हणत राहा. कारण ह्या वचनात एक वेगळीच जादू आहे, एक वेगळीच पॉवर आहे, एक वेगळी शक्ती आहे. खूप केअरफुली तुम्ही आजचं हे वचन ऐका. 9व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगते की परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला आपले निवासस्थान केले आहे. काय म्हणून? तर परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे असे म्हणून आपण परमेश्वराला आपले निवासस्थान, राहण्याची जागा बनवली आहे. म्हणून काय होणार तर कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. म्हणजे कोणताही आजार, दुखणं, रोग, व्याधी आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत येणार नाही. आपल्या फॅमिलीतल्या कोणत्याही मेंबर पर्यंत तो आजार, ती व्याधी येणार नाही. का? तर आपण देवाला, परात्पर देवाला आपले निवासस्थान केले आहे, आश्रयस्थान केलं आहे, राहण्याची जागा केली आहे. ओ माय गॉड. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. ज्यावेळेस आपण देवाला म्हणतो की तू माझं आश्रयस्थान आहे, त्यावेळेस आपली संपूर्ण जबाबदारी, आपली संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी देवावर जाते. आपण त्याच्या घरामध्ये राहायला लागतो. मग काय होणार तर कोणतेही संकट, कोणताही आजार, कोणतंही दुखणं, कोणताही व्याधी, रोग आपल्या तंबूजवळ येणार नाही, आपल्या घराजवळ येणार नाही, आपल्या फॅमिली जवळ येणार नाही. कारण आपण आपलं आश्रयस्थान कोणाला बनवलं आहे तर परात्पर देवाला बनवलं आहे. खरंच खूप सुंदर असं वचन आहे. खरंच खूप पॉवरफुल असं देवाचं हे वचन आहे. जर आपलं राहण्याचं ठिकाण आपण देवाला बनवलं तर खरंच कोणतंही अरिष्ट, कोणताही रोग, कोणताही व्याधी आपल्या तंबूजवळ येणार नाही. म्हणून सतत म्हणा की परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही. म्हणून कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही आणि कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही. म्हणून कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही आणि कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही. असं सतत दिवस आणि रात्र तुम्हाला होईल तितकं तेवढ्या वेळा देवाचं हे वचन तुम्ही स्वतःच्या शरीरावर घोषित करा, डिक्लेअर करा. तुमच्या फॅमिलीतील प्रत्येक मेंबरवर तुम्ही देवाचं हे वचन डिक्लेअर करा, घोषित करा आणि विश्वास ठेवा की तुमच्या तंबूपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत, तुमच्या घरापर्यंत कोणतंही अरिष्ट, कोणतंही संकट आणि कोणताही व्याधी येणार नाही. कारण देवाचं हे वचन जिवंत आहे, देवाचं हे वचन सत्य आहे, देवाच्या ह्या वचनामध्ये पॉवर आहे. अशक्य गोष्ट शक्य करण्याची पॉवर देवाच्या ह्या स्तोत्रामध्ये आहे, देवाच्या ह्या वचनामध्ये आहे. म्हणून दिवस आणि रात्र स्तोत्रसंहिताचा 91वा अध्याय सतत तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की तुमच्या शरीरातील सर्व रोग, बीपीचा त्रास, थायरॉइडचा त्रास, प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरातून निघून जाईल. बॅकचा प्रॉब्लेम नासरेतकर येशूच्या नावात आज निघून जाईल. गुडघ्यांचा सर्व त्रास नासरेतकर येशूच्या नावात आज निघून जाईल. तुमच्या शरीरातील प्रत्येक रोग, ज्या रोगाला तुम्ही आज कंटाळला आहात, थकून गेला आहात, तो प्रत्येक रोग आज नासरेतकर येशूच्या नावात आज निघून जाईल. कारण आपण देवाच्या जिवंत वचनाला क्लेम केला आहे. कारण देवाचं वचन सांगते की देवाने आपल्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी त्याचं शरीर, त्याचं रक्त देऊन आपल्याला विकत घेतलं आहे. आपण रोगमुक्त व्हावं, पापमुक्त व्हावं म्हणून त्यांनी त्याचं रक्त वाहिलेलं आहे.
आणि विश्वास ठेवा की त्याने खाल्लेल्या फटक्यामुळे तुम्ही आज बरं व्हाल. त्याने त्या केलेल्या सॅक्रिफाईसची तुम्ही आज आठवण करा आणि देवाला म्हणा की हे देवा, तुला मारलेल्या फटक्याने आज मला आरोग्य प्राप्त होऊ दे. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, सुंदर असं प्रॉमिस, खूप सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो देवा, तुझं वचन सांगते की कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते. जेवढ्याने तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर बाप्पा. हो ईश्वराजा, आणि तुझं हे वचन त्यांच्या लाईफमध्ये पूर्ण कर, फुलफिल कर. कोणतंही संकट, कोणतंही अरिष्ट त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या तंबूपर्यंत येऊ देऊ नको ईश्वराजा, कारण की त्यांनी तुला प्रभू ईश्वर आश्रयस्थान बनवलंय. हो ईश्वराजा, त्यांना तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे लोक आजारी, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये येतो बाप्पा, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. हो ईश्वराजा, जेवढे तुझ्या आजच्या वचनाला क्लेम केलं, या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहे देवपा, तुझ्या चरणाजवळ आले, हे वचन खूप विश्वास आणि ज्यांनी आज रिसीव्ह केलंय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, रोग, व्याधी नासरेत कर येशूच्या नावात आज निघून जाऊ दे प्रभू. येशूच्या नावात त्यांच्या शरीराला सोडून आज सर्व रोग निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तुझं वचन प्रभू ईश्वर त्यांनी त्यांच्या शरीरावर डिक्लेअर केलंय, घोषित केलंय. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.